आणि ब्रेक नंतर बातमी आहे आधार कार्ड संदर्भातली। आधार कार्डासाठी सध्या अनेकांची पळापळ सुरू आहे, परंतु हा आधारच निराधार असल्याचं आता समोर येत आहे। कारण पूर्ण जन्मतारखेचा उल्लेख नसल्यामुळे हे आधार कार्ड कितपत फायदेशीर ठरेल अनेकांना याबद्दल साशंकता व्यक्त होतीये। अविनाश प्रभुणे यांना प्लॅनिंग कमिशननं पाठवलेलं हे पत्र, यामध्ये स्पष्टपणे मान्य करण्यात आले की आधार कार्डवर जन्मतारखेचा पूर्ण उल्लेख असायला हवा, जो सध्याच्या आधार कार्डांवरून गायब आहे। UID अर्थातच आधार कार्ड हीच आता तुमची ओळख असणार आहे। सवलती, रहिवासीचा पुरावा यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं असणार आहे। त्यावर जन्मतारीख खरं तर बंधनकारक होती, पण प्रत्यक्षात जेव्हा आधार कार्ड अविनाश प्रभुणेंच्या हातात पडलं तेव्हा त्यावर जन्मतारखेचा पत्ताच नव्हता, होतं ते फक्त जन्मसाल। ज्यांनी जेव्हा आपण UID कार्ड बनवलं तेव्हा आपण डेट ऑफ बर्थ त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे। त्या एक्नॉलेजमेंटमध्ये त्यांनी डेट ऑफ बर्थला व्हेरीफाईड म्हणून लिहिलेलं आहे। जर ही डेट ऑफ बर्थ तुम्ही कार्डमध्ये इन्कॉर्पोरेट केली तर लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम एलिमिनेट होतील। कारण आतापर्यंत जे वेगळे वेगळे कार्ड्स इश्यू केले गेले त्याच्यामध्ये कुठे डेट ऑफ बर्थ असायची, कुठे ऍड्रेस असायचा, कुठे फोटो असायचा, तर हे एक मल्टिपल पर्पज कार्ड होतं की ज्याच्यामध्ये आपली डेट ऑफ बर्थ, फोटो आणि ऍड्रेस प्रूफ या तिन्ही गोष्टी त्यात कव्हर झाल्या असत्या। म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही याच्यात ही जर डेट ऑफ बर्थ इन्कॉर्पोरेट केली लोकांचे प्रॉब्लेम्स एलिमिनेट होतील। सरकारच्या निष्काळजीपणामुळे 21 कोटी लोकांचा वेळ आणि त्यांच्या खिशातले 2000 कोटी रुपये पाण्यात गेलेत। जन्मतारखेचा उल्लेख नसलेल्या आधार कार्डामुळे रेल्वे किंवा बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत घ्यायला अडचणी येईल। गॅस सेवेसाठी KYCचे नियम पूर्ण करणं शक्य होणार नाही। बँक किंवा पोस्टात खातं उघडताना जन्मतारखेचा वेगळा पुरावा द्यावा लागेल। RTO कडून ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठीही आधारचा उपयोग होऊ शकणार नाही। मोबाईल फोन कनेक्शन आणि आयकरच्या कामांमध्येही अडचणी येतील। अविनाश प्रभुणे नोव्हेंबरपासून सातत्यानं पत्रव्यवहार करून ही चूक प्लॅनिंग कमिशनच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होते, पण प्लॅनिंग कमिशननं त्याकडे लक्षच दिलं नाही। अखेर जानेवारी महिन्यात RTI खाली तक्रार दाखल केली आणि यंत्रणेत बदल करण्याचं आश्वासन देण्यात आलं। आणि मग नाईलाजाने मला 22 जानेवारीला RTI मध्ये एक ऍप्लिकेशन टाकावं लागलं की बाबा माझ्या ज्या मेल्स आहेत त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली, कोणत्या अथॉरिटीकडे ते पेंडिंग आहेत किंवा त्याच्यावर काही डिसिजन घेण्यात आलं का। तर त्याचं उत्तर आता मला परवा 3 एप्रिललाच आलेलं आहे। तर त्याच्यात त्यांनी हे दिलं की तुम्ही जी रिक्वेस्ट केली होती फॉर ऍडिंग द डेट ऑफ बर्थ ती आम्ही आता कन्सिडर केलेली आहे आणि हेन्सफोर्थ सगळ्या UID कार्ड्सवर डेट ऑफ बर्थ ऍड केली जाईल। तर याचा फायदा पुढचे फ्युचर कार्ड ज्यांना इश्यू होणार त्यांना त्याचा निश्चितच मिळेल। जी जुने कार्ड्स इश्यू केले गेलेले आहेत तर त्यांनाही आता पुन्हा हे रिइश्यू करावेत अशी माझी त्यांना विनंती आहे। UID अर्थातच आधार कार्डची जबाबदारी जगद्विख्यात नंदन निलेकणींकडे सोपवण्यात आली। इतकी महत्वाकांक्षी योजना बिनचूक व्हावी अशी खरं तर अपेक्षा होती, पण सरकारी कामातील ढिसाळपणामुळे 2000 कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे। 2000 करोड रुपये आतापर्यंत यावर खर्च झाले आहेत। 23 करोड आधार कार्ड हे एनरोल झाले आहेत। मात्र ह्या कार्डावर आता कळत आहे की जन्मतारीखच नाही। त्यामुळे लोकांबरोबर ही केलेली एक क्रूर चेष्टा तर नव्हे असा प्रश्न उभा राहतोय। या अर्धवट आधार कार्डाची जबाबदारी कोण घेणार आणि आतापर्यंत ज्या लोकांना आधार कार्ड मिळाले आहेत त्यांना आता परत नवीन आधार कार्ड हे रिइश्यू होणार का हा प्रश्न सुद्धा मोठा आहे। सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।